चेंडू ब्लॉक पडले, चेंडू खोलवर पडले, चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न होता परेशचा, परंतु चेंडू चांगला असल्यामुळे त्या ठिकाणी नेटचा काय खेळू शकला नाही. सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक खेळी पाहायला मिळाली परेश म्हात्रे यांची. पुन्हा एकदा त्या प्रकारात चेंडू होत आहे, पुण्याला ब्लॉक पडेल चेंडू आणि या ठिकाणी धावचे करण्याचा प्रयत्न होता रोशन म्हात्रे याला, परंतु त्या ठिकाणी आपल्या क्रीजमध्ये पूर्णपणे सुखरूप पोहोचतोय रोशन. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहेत. तर पाहावं लागेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जीवन भेंडे तयार. सलग 2 चेंडू चांगले चेंडू, चांगली सुरुवात आपल्या संघासाठी, म्हणजे कुणाल प्रणव वर या संघामार्फत. जोरदार प्रहार केलाय, लॉब केला कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी आणि बऱ्याच उशिरानंतर येणारा परेश म्हात्रे यांच्या बॅटमधून हा खणखणीचा चौकार. या ठिकाणी जर चौकारची किंवा षटकाराची हॅट्रिक केली तर सागरजी पाटील तसेच सुशांतजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. तसेच परेश म्हात्रे यांनी जर 50 मारले 50 मारली तर 5000चं पारितोषिक जाहीर सागरजी पाटील आणि सुशांतजी पाटील यांच्या मार्फत. तर पाहावं लागेल पहिला चौकार आलाय तो मात्र परेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. चांगला चेंडू होता, कुटाप्यात चेंडू, चेंडू काय समजला नाही तो परेश म्हात्रे आणि या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होते, बोल्ड होते या ठिकाणी परेश म्हात्रे. लॉंगांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परेशचा, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा होता आमच्यापर्यंत. तिरपळा उद्ध्वस्त होता आणि फलंदाज बाद होते. पहिला गडी मात्र या ठिकाणी गार होतोय तो एनडी योगेश स्मृती या संघाचा. तर आपण पाहतो या सामन्याचे पंच म्हणून आपल्याला लाभलेले एका बाजूला आपण पाहतोय रायगडमध्ये ज्यांचं नाव आहे ते आमचे सुनीलजी तांडेल बेलवली गावावरून बिलॉंग करतायत. तसेच त्यांच्या साथीला विजय बालाजी, विजय पिल्लाई, एक मोठं नाव आहे रायगड जिल्ह्यामधलं, ज्याने टेनिक्स विश्वामध्ये आपलं नाव कोरलं, रायगड जिल्ह्यामध्ये नाव कोरलंय. विजय बालाजी आपल्याला दिसत आहे स्ट्रायक एंडा पंचगिरी करताना. बऱ्याच कालावधी कामोठ्या नगरीमधून खेळताना दिसलेला हा खेळाडू रायगडमध्ये सुद्धा आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने नाव कोरलंय. रायगडचा एक मोठा स्टार म्हणून त्याची ओळख आहे अजूनपर्यंत. तोच हा खेळाडू आता पंचांच्या भूमिकेमध्ये दिसतो, तो म्हणजे विजय बालाजी. तो पाहावं लागेल नवीन फलंदाज मैदानी दिशेने जाताना दिसतोय. तर शुभम म्हात्रे जातील ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये. पाहावं लागेल परेश म्हात्रे का मोठा खेळाडू बाद झाला त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी मात्र असेल शुभम आणि रोशन यांच्यावरती. आतापर्यंत विचार केला तर रोशन म्हात्रे अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकवरती उभा आहे. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जीवन भेंडे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढते शुभम, वैयक्तिक खातं खोलते 1 धावेने. धाव संख्या होते ते आतापर्यंत 1 गडी बाद 5. आता मात्र प्रथमतः स्टाईलला खेळेल तो रोशन म्हात्रे. पाहावं लागेल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि फेस करेल तो मात्र रोशन म्हात्रे. चांगला चेंडू खोलवर पडेल चेंडू. आतापर्यंत आपण विचार केला जीवन भेंडेचा सलग 4 चेंडू या षटकामध्ये त्याने ब्लॉक मध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले होते. आणि बघता बघता या ठिकाणी षटक संपते. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 5. 1 गडी बाद झालाय. बाद झालेला गडी होता तो मात्र परेश म्हात्रे. तर आता पाहावं लागेल येणारे 4 षटक असतील त्या उर्वरित 4 षटकामध्ये किती धावा उभा करता येते. एनडी योगेश स्मृती संघाचे खेळाडू अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जीवन भेंडे यांच्या मार्फत. दोन्ही संघाचा विचार केला चांगले फलंदाज चांगले गोलंदाज दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तो प्रत्येक मात्र येते वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल. समोर मात्र नौका फलंदाज शुभम म्हात्रे खेळताना दिसेल.
पहिला चेंडू डाव्याशीचा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडूने सुरुवात होते या ठिकाणी प्रतीक म्हात्रे यांच्या गोलंदाजी मार्फत अवंत धाव मिळते. एका धावेने धावफलक हलते, धावफलक पुढे जाताना दिसते. धावसंख्या होती ते 6. जोरदार प्रहार केला पाहावा लागेल मिडविकेटच्या दिशेने. झेल खाली येतो क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी मला वाटतं सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि संघाला मिळालेला हा दुसरा धक्का शुभम यांच्या मार्फत. तर सौरभ जोशी होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगली जजमेंट पाहायला मिळाली. अतिशय उंच फटका होता तो मात्र शुभम म्हात्रे यांच्या बॅटमधला आणि त्या ठिकाणी पूर्णपणे पाहणी केली आणि अचूक झेल या ठिकाणी घेतली ती मात्र. सौरभ जोशीने. तर नवीन फलंदाज जातोय श्याम राणा. तर पाहावं लागेल प्रत्येकाचा पुढचा चेंडू. श्याम राणाला पहिला चेंडू चांगला लॉफ केला आहे मिड ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव तर मात्र नक्की मिळते. एका धावेने वैयक्तिक खातं खोलते या ठिकाणी श्याम. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती 7. आतापर्यंत विकेट झाले बाद झाले ते 2. तर पाहावं लागेल रोशन म्हात्रे पूर्णपणे जबाबदार असेल. रोशन म्हात्रे याच्यावरती येणाऱ्या षटकामध्ये षटकार चौकाराचा पाऊस पाडावा लागेल या ठिकाणी. तो रोशन याला जोरदार प्रहार केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काही देखना फटका पाहायला मिळाला रोशन यांच्या बॅटमधून. नक्कीच कामोट्याचा बाहुबली म्हणून या नावाने त्याला समोरले जातोय त्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला आहे रोशन यांच्या बॅटमधून. या 6 धावेने थोडासा आकार मिळतो धावसंख्येला. धावसंख्या होती ती 13. प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतोय संघ ND11 योगेश स्मृती कामोटे. नक्कीच रोशन म्हात्रे याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार आणि यानंतर नक्कीच अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल रोशन यांच्या बॅटमधून. तो पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक तयार. समोर फलंदाज ज्याने आक्रमक पवित्रा घेतलाय. रोशन म्हात्रे पुन्हा एकदा लॉफ केला स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा फटका. चेंडू मात्र जातो सीमेरच्या बाहेर. 6 धावांसाठी सलग येणारा हा दुसरा षटकार रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून. ना आता मात्र धावसंख्या जलदगतीने वाढताना दिसते. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 19. कुठेतरी वाटत होतं पहिल्या षटकाचा विचार केल्यानंतर धावसंख्येला रोख लागला होता, लगाम लावली होती, जीवन भेंडे आले. त्यानंतर मात्र रोशन म्हात्रे अतिशय धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. सलग 2 षटकार मारून संघाला साजेशी धावसंख्या उभी करून देतोय. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 19. ना आता मात्र कुठेतरी दडपण असेल गोलंदाज प्रत्येकाच्या वरती. कुठेतरी कमबॅक करावं लागेल प्रत्येकाला. तेवढाच मोठा फलंदाज आहे समोर उभा आहे. पुन्हा एकदा आकोटापे चेंडूला भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सलग येणार हा तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते रोशन यांच्या बॅटमधून आणि अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल ती मात्र रोशन म्हात्रे याला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 25 म्हणजे संघाचं पावशतक फलकावर लागते. 25 धावा तब्बल उभ्या केल्या दुसरं षटक चालू असताना. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झाला होता आणि 5 धावा फक्त खर्च केला होता त्या जीवन भेंडे याने. त्यानंतर मात्र आलेला प्रतीक आणि प्रत्येक याच्यावरती हल्ला करताना दिसतो तो रोशन. पुन्हा एकदा जोरदार लॉफ केलाय. चेंडू मात्र जमिनीला गेला 4 धावांसाठी. 3 षटकार त्यानंतर येणार हा चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या होती ते 29. तर आतापर्यंत विचार केला प्रत्येकांचा जवळजवळ 24 धावसंख्या कुठून काढले रोशन म्हात्रे याने आणि 2 षटकांच्या सहमतीनंतर धावसंख्या होती ते 29. 2 गडी बाद 29. स्कोरिंग कर ते कोणच नाही.
तो वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज जीवन भेंडे, ज्यांनी या आधीचं षटक हाताळलं होतं. 5 धावा खर्च केला होता आणि परेश मात्र का मोठा फलंदाज बाद केला होता. त्यासमोर मात्र असेल तो श्याम राणा. पहिला चेंडू लॉप केलाय मिडविकेटच्या दिशेने. एक धाव तो नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो की काय, तोपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल होते. त्या कारणाने 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, तेच म्हणजे श्याम आणि रोशन. चांगला चेंडू होता, चांगला फटका देखील पाहायला मिळालाय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो या ठिकाणी. धावसंख्या होती ती 31. पुन्हा एकदा जीवन भेंडे तयार. समोर मात्र श्याम राणा. जोरदार प्रहार लॉप करतोय आणि चेंडूला पाठवतोय 6 धावांसाठी. या आधी षटकामध्ये रोशन म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून श्याम राणा सुद्धा आक्रमकता स्वीकारताना दिसतोय आणि श्याम राणा यांच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार संघाला या 6 धावेने पुढे घेऊन जाताना दिसतोय. धाव संख्या होते ती 37. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. चेंडूची मागणी या ठिकाणी. तो पुन्हा एकदा सामना चालू होतोय. जीवन भेंडे तयार असतील. जीवन भेंडे यांच्यावर केलेले आक्रमण श्याम राणाने. आता मात्र चांगला चेंडू खोलवर पडलेला चेंडू. चेंडू काही समजला नाही तो श्याम राणांना आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू होतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळते जीवन भेंडे यांच्या मार्फत आणि अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता या फोडीत मात्र जीवन भेंडे या गोलंदाजाला पाहावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि सलग येणारा हा दुसरा चेंडू निर्धाव तो मात्र जीवन भेंडे यांचा. धावसंख्या झाली ती 37. तिसरं षटक चालू असताना उर्वरित 2 चेंडू बाकी असतील जीवन भेंडे यांचे. पुन्हा एकदा ब्लॉक पहिले चेंडू. सलग तिसरा चेंडू निर्धाव येतो जीवन भेंडे यांचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जीवन यांची. आपण पाहिलं पहिलं षटक हाताळलं होतं त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च केल्या होत्या त्या जीवन भेंडेने. त्यानंतर मात्र तिसरं षटक टाकताना सुद्धा एक षटकार देखील आला या षटकामध्ये परंतु चांगलं कमबॅक करतोय तो मात्र जीवन भेंडे. आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा खर्च केलाय. पुन्हा ब्लॉकमध्ये चेंडू परंतु या चेंडूला खोदून काढले. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धावची करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय पंचांचं बोट आकाशामध्ये. या ठिकाणी तिसरा विकेट बाद होतोय श्याम राणांच्या मार्फत. त्या ठिकाणी 1 धाव मिळणार होती, त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि या घाईमध्ये स्वतःचा विकेट मात्र या ठिकाणी गमावून बसतोय श्याम राणा आणि संघाला मात्र मिळतोय तिसरा धक्का. 3 गडी बाद 38 अशी धावसंख्या आतापर्यंत आहे ती एनडी इलेव्हन योगेश स्मृती या संघाची. तर आपण पाहतोय चालू असलेला सामना हा एनडी इलेव्हन योगेश स्मृती विरुद्ध कुणाल प्रणाल वरे यांच्यामध्ये. तर मैदानामध्ये जातोय नवीन फलंदाज नीरज म्हात्रे. आणखी एक कामोट्यामधलं मोठं नाव नीरज म्हात्रे. तर पाहावं लागेल 3 षटकांचा खेळ संपला म्हणजेच 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपतो. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत एनडी इलेव्हन स्मृती योगेश स्मृती या संघाने धावसंख्या उभी केली ती 38 आणि गडी मात्र बाद झाले ते 3. तर यानंतर होणारा सामना असेल जिजाऊ फायटर विरुद्ध मातोश्री इलेव्हन. दोन्ही संघाच्या संघनायकाने पॅवेलिन पाशी यायचंय. तर संघाचं 4थं षटक घेऊन येतो तो सौरभ
जोशी वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन येईल. समोर मात्र नौका फलंदाज असेल प्रथम स्ट्राईकला नीरज म्हात्रे. पहिला चेंडू चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार. एका धावावरती समाधान मानतो तो नीरज. एका धावाने वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 39. आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल तो रोशन म्हात्रे. तर पाहावं लागेल रोशन. चांगला चेंडू पाहायला मिळाला या ठिकाणी आपल्याला. तो मात्र सौरभ जोशी असा चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय तो या ठिकाणी रोशन. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये येणारा चेंडूला भिरकावून देतोय लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी. धावसंख्या मात्र होती ती 45. या आधीचा चेंडू आपण पाहिलाय थोडस वेगावर नियंत्रण ठेवलं होतं तो जोशी आणि त्यानंतर मात्र बॅटच्या रडारमध्ये आलेला हा चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिले 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाताना दिसते. धावसंख्या होती ती 45 3 गड्यांच्या मोबदल्यात ना. आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये अशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल रोशन म्हात्रे यांच्या बॅटमधून. रायगडचा सुपरस्टार रायगडचा स्टार रायगडचा बाहुबली या नावाने त्याला समोरलं जातं आणि त्याच प्रकारची खेळी करताना दिसतो या कामोट्याच्या मैदानावरती तो म्हणजे रोशन म्हात्रे. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार स्वप्नील. पुन्हा एकदा जोरदार तयार केलाय. आडव्या बॅटने मारलेला फटका क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या ठिकाणी. एक धाव तर मिळते. दुसरा धावचा प्रयत्न आणि मला वाटतंय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावेवरती समाधान मानायला लागेल या ठिकाणी रोशन याला. चांगला फटका होता. तेवढंच अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आपल्याला. धावसंख्या होती ती 46. पुन्हा एकदा स्वप्नील तयार. समोर फलंदाज नीरज. जोरदार लॉप केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल खाली पाहावं लागेल या ठिकाणी झेल होते की काय परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपतोय या ठिकाणी आणि संघाला मिळतोय चौथा धक्का नीरज म्हात्रे यांच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र आतापर्यंत काय माहिती 46 या धावसंख्येवरती. प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतोय एनडी लेवल योगेश मूर्ती कामोटा संघ. ते पाहावं लागेल कोणता फलंदाज जातोय मैदानामध्ये कारण आता जो फलंदाज मैदानामध्ये जाईल त्याला नक्कीच हाणामारी करावं लागेल आणि त्यासाठीच मैदानामध्ये जातोय अवी. तर अवी यांनी प्रत्येक षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी महेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर. अवीच्या प्रत्येक षटकारासाठी महेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर अवी याला एक संधी असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि षटकाराबरोबरच धावसंख्या देखील संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊ शकते. तर एक संधी असेल. अवी याला पाहावं लागेल. येणारे काही चेंडू शिल्लक. पहिला चेंडू लॉप केलाय पाहावा लागेल. लॉंग ऑफच्या दिशेने जातो चेंडू. एक धाव तर नक्की मिळणार. रोशन मात्र दुसऱ्या धावासाठी धावताना दिसतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. ताळमेळच्या जोरावरती 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत धावसंख्या होते ती 48. 4 गडी बाद 48. आतापर्यंत विचार केला 4 षटकांचा खेळ संपतोय म्हणजे 24 चेंडूंचा खेळ संपतो या ठिकाणी. 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 48 धावा उभ्या केल्या आहेत मात्र एनडी लोन योगेश स्मृती कामोट्या संघाने. तर यानंतर होणारा सामना असेल जिजाऊ फायटर विरुद्ध मातोश्री 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना यायचंय पॅव्हलियन पाशीस. तुम्हाला 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल. जिजाऊ फायटर आणि मातोश्री 11 2 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्यानंतर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल.
तर पाहावं लागेल पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक असेल. 6 चेंडू बाकी असतील. समोर मात्र फलंदाज सलामीर फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये एक हाती झुंज देताना रोशन म्हात्रे. तर 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येतो तो आयुष गोवारी. समोर फलंदाज येतो रोशन म्हात्रे. पहिला चेंडू पुलटा प्रकार चेंडू जोरदार प्रहार केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु स्ट्राईक जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय रोशन म्हात्रे, कारण येणारे असतील चेंडू 5 आणि 5 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा उभा करून देण्याचा प्रयत्न असेल तो रोशन म्हात्रेचा. पुण्याचा फुलटा प्रकारचा चेंडू जोरदार प्रहार केला त्या ठिकाणी तेवढं चालू क्षेत्रक्षम होते आणि एक धाव मिळाल्या या ठिकाणी रोशन याला. तर आता मात्र शाहीला खेळतो अवी. पाहावं लागेल अवीला. येणारे 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला उभा करावा लागेल, कारण समोरच्या संघाचा विचार केला त्यावर चांगला संघ आहे, मोठा संघ आहे आणि फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू होता, खोलवरपदे चेंडू त्या प्रकारे चांगल्या प्रकारे खेळून काढले होते मात्र अभि आणि एक धाव तो नक्की मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते. एका धावेवरती समाधान मानायला लागेल. येणारे 3 चेंडू बाकी असतील आणि या 3 चेंडूवरती नक्कीच रोशन म्हात्रे पाहावं लागेल 3 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आयुष पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट वर विकेट मारा करेल तो मात्र रोशनला. आकुटाप्या चेंडूला ब्रेक आलेले लॉंग ऑनच्या दिशेने पाहावं लागेल आणि त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होते आणि फायदा मात्र होतोय एनडी योगेश स्मृती या संघाला. 4 धावा मिळतात या ठिकाणी. धाव संख्या होती ती 54. आता मात्र येणारे 2 चेंडू बाकी असतील आणि नक्कीच या 2 चेंडूवरती मोठा फटका येईल यामध्ये काही शंका नाही, कारण रोशन म्हात्रे स्ट्राईक वरती अजूनपर्यंत खेळतोय. उलटाच प्रकार चेंडू आणि अशा प्रकारचे चेंडू कधीच रोशन सोडत नाही आणि त्याच प्रकारचा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आतापर्यंत आपण विचार केला रोशन म्हात्रे यांचा 12 चेंडूंचा खेळ केलाय रोशन म्हात्रे याने आणि 12 चेंडू मध्ये आतापर्यंत तब्बल धावा कुठून काढल्या त्या 40. 12 चेंडू मध्ये 40 धावसंख्येवरती नाबाद खेळी करतोय रोशन म्हात्रे. तर या षटकातील शेवटचे चेंडू बाकी असेल. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 60 आणि या 60 धावसंख्ये बरोबर वैयक्तिक 40 धावा कुठून काढतोय तो मात्र रोशन म्हात्रे. तर पाहावं लागेल येणारा शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर रोशन म्हात्रे आक्रमण करताना दिसतोय. आक्रमक पवित्रा जोरदार प्रहार कव्हरच्या डोक्यावर नक्की 6 धावांसाठी रोशन यांच्या बॅटमध्ये येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या उभी करतोय तो. जवळजवळ 66 धावसंख्या, 67 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र संघ कुणाला वरेस या संघाला. तर पाहावं लागेल येणारे 30 चेंडू आणि 67 धावांचं समीकरण असेल ते यानंतर होणारा सामना असेल. जिजाऊ फायटर विरुद्ध मातोश्री 11. दोन्ही संघाचे संघनायक कुठे असतील तर ताबडतोब पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. हा तुम्हाला शेवटचा पुकार असेल. जिजाऊ फायटर आणि मातोश्री 11. जिजाऊ आहे तर जिजाऊ फायटर या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी विनंती करेन मातोश्री 11 तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मी मान्यवरांना विनंती करेन यानंतर होणारा सामना असेल त्याचं नाणेफेक या ठिकाणी करून घ्या. तर मी विनंती करेन आमचे मान्यवर विकासजी गोवारी यायचं या ठिकाणी. जिजाऊ फायटर विरुद्ध मातोश्री 11 यांच्या दरम्यान होणारा सामना नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आणि त्याचं नाणेफेक केलं जाईल. तर मी नौपाडा गावचे आमचे मान्यवर पिंट्याजी भगत, पिंट्यादादा भगत यांना मी विनंती करेन यायचं नाणेफेक करून घ्यायचं या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण पाहतो पहिला सत्राचा खेळ संपलाय. पहिला सत्र समाप्तीनंतर म्हणजे 5 षटकार समाप्तीनंतर तब्बल 66 धावा उभ्या केल्या. ते मात्र एनडी 11 योगेश स्मृती या संघाने तब्बल 13 चेंडू मध्ये 46 धावाची खेळी केली. ती मात्र रायगडचा बाहुबली रोशन म्हात्रे यांनी
चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर आता पाहावं लागेल 67 धावांचं उद्दिष्ट असेल, 67 धावांचं आव्हान असेल आणि 67 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार पाडतील ते मात्र कुणाल प्रणव वारेला संघाचे खेळाडू ते सांगण्यासाठी आपल्या समोर येते. धावतो समालोच देण्यासाठी कोकण सुपुत्र वियांग वराडकर. तर विनंती करेन वियांग वराडकर यांनी यायचं या ठिकाणी. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद संतोष. तर नाणेफेकीचा कोली ते झाला आहे, जिंकला आहे ते म्हणजेच जिजाऊ स्ट्रायकर्स या संघाने. आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, गोलंदाजी करण्याचा निर्णय. हॅलो हॅलो. तेव्हा स्पीडअप करायचं आहे, फलंदाज पाठवायचे. मयूर आपला विनंती आहे जीवन आणि लवकर फलंदाज पाठवायचे. तर या सलामीला आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूची मागणी आहे, तर चेंडू यायचा आहे. तर चालू असणारा सामना आपण पाहतोय कुणाल प्रणाल वॉरियर्स विरुद्ध ND11 योगेश स्मृती या दोन बलाढ्य संघांमध्ये असणारा सामना. सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला 30 चेंडूमध्ये 66 धावा बनवलेल्या, जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान. तर वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेत होतो म्हणजेच रोशन मात्रे. आणि आपण स्ट्राईकवर पाहतोय मयूर बेंडे यांना. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ द लाईन चेंडू होता, इथे मात्र भिरकावला चेंडू, पूल केला, फुल सक्सेसफुल. पंच विजय आम्हाला सांगतो चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा रेषा पार. येतो पहिला चौकार. कुठेतरी असेच मोठे फटके मारावे लागतील या संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर कुणाल प्रणाल वॉरियर्स. आपण पाहतोय सलामीला आले दोन फलंदाज मयूर बेंडे आणि जीवन बेंडे. नक्कीच एक आक्रमक अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. तितकीच आक्रमक गोलंदाजी देखील या संघाकडे आहे. रोशन मात्रे यांना आपण पाहतोय. दुसरा चेंडू रोशन यांच्या षटकातील. पुन्हा एकदा मयूर यांना आपण पाहतोय. फुलंदाजा चेंडू इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, तद्दरम्यान मात्र फक्त एकच धाव मिळेल. वेट अँड वॉचचा पवित्रा इथे मात्र निभावला होता. मयूर यांनी थांबले चेंडूला, फक्त मिड विकेटच्या दिशेने ग्लाईड केला आणि चेंडूला एक धाव मिळते. एका धावने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोचते 5 वर. आता मात्र जीवन बेंडे वर्सेस रोशन मात्रे. चांगलंसं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं इथे. दुसरा चेंडू रोशन यांच्या षटकातील. फुलंदाजा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला पुल केलं मिडविकेटच्या दिशेने. आता मात्र काय घडतंय तिकडे, पंच आम्हाला सांगतात काहीशी मिसफिल्ड इकडे होते आणि चेंडू चालला सीमा रेषा पार. येतोय अजून एक असा चौकार. नक्कीच मयूर आणि जीवन या दोघांनी आपलं खातं एक चौकाराने उघडलंय. त्यामुळे कुठेतरी एक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक आपण पाहतोय त्याच्यावर मात्र तुटून पडले रोशन मात्र यांच्यावर. 3 चेंडू समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 9 धावा. षटफलंदाज चेंडू वेगाचं परिवर्तन केलं रोशन यांनी. स्लोअर लेग ब्रेक प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट बॉलची होते आहे सांगता. नक्कीच आपल्या भात्यामध्ये 2 ते 3 प्रकार चेंडू घेऊन फिरत असतात रोशन. आपण नेहमी पाहतो जेवढा वेगवान ते टाकतात तेवढा स्लो रन देखील तितकाच चांगला टाकतात. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली. उंच यष्टीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मात्र कुठेतरी बॉल बाउन्स झाला आणि बॅट्समॅनच्या डोक्यावरून गेलेला चेंडू होता. स्कोअर लेग पंच आम्हाला सांगतो इट्स अ वाईट बॉल.
अवंतर धाव येते. अवंतर धावनी धावसंख्या वाढते. 4 चेंडू समाप्तीनंतर 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण वळतोय जीवन वर्सेस रोशन. आतापर्यंत एक चौकार नक्कीच आला जीवन यांच्या बॅटमधून. फुलून पडा चेंडू इथे बॅटची कडा घेते. चेंडू झाला थर्ड मॅनच्या दिशेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे मात्र बाद होतात. खूप चांगलं असं फेकी आपल्याला पाहायला मिळाली तिकडे श्याम राणा यांच्यातर्फे आणि धावचीच्या स्वरूपात बाद होतात ते म्हणजेच मयूर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिकडे. यंगस्टर आपण पाहू शकतो श्याम राणा यांना. जेवढं चांगला त्यांनी गॅदर केला तितकीच चांगली त्यांची फेकी. डायरेक्ट हिट मारला आणि मला वाटतं पंचांना एक सोपा निर्णय इकडे द्यायला मिळाला आणि ओव्हरटी आउट. मयूर यांच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय कुणाल वॉरियर्स या संघाला. नक्कीच रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं. फ्रेममध्ये देखील नव्हते तिकडे मयूर. तर मयूर यांची जागा घेण्यासाठी आता मात्र आले तर सौरभ जोशी. पहिला चेंडू इथे मात्र पाय बाहेर काढला आणि चेंडूला सरळ लगावला. स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंट. चेंडू चालला सीमा रेषा पार. येतो षटकार. षटकाराने धावसंख्या वाढेल. पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 16. नक्कीच आपण रिप्लेमध्ये देखील पाहिलं. पाय बाहेर काढला आणि सरळ स्ट्रेट डाऊन द बॉलर एंड मारलाय. उत्तुंग असा षटकार येतोय. षटकार आणि पहिलं षटक संपतंय 16 या धावसंख्येवर. कुणाल वॉरियर्स हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. नक्की या षटकामध्ये जर 15 ते 20 रन आले तर कुठे ना कुठे हा संघ हा सामन्यामध्ये आपली पकड बनवून ठेवेल हे म्हणावं लागेल. तर पाहावं लागेल. येणारे 24 चेंडू 51 धावांची गरज. तर गोलंदाजी भागावर आपण पाहू शकतो अजून एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा नीरज म्हात्रे. ऑनस्ट्राईक आपण पाहतो जीवन बेंडे यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं. पहिला चेंडू इथे मात्र खोदून काढलाय. चेंडूला मारला स्वीपर कव्हरच्या दिशेने. त्या दरम्यान मात्र फक्त एकच धाव मिळेल. कुठे शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जीवन यांची. पहिल्या चेंडूवर मात्र रोशन यांना चौकार मारला होता. त्यानंतर मात्र एक शांत आणि संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील माहिती आहे एक लांब मॅच आहे, मोठी मॅच आहे. कुठे जिंकणं तेवढं इम्पॉर्टंट आहे. कुठे बॉलर शॉट असतील तर त्यांच्यावर देखील अफगाणाघाती प्रहार करावा लागेल. रोशन यांचे अजून एक षटक इथे मात्र येणार आहे नक्कीच आहे. पुढील चेंडू नीरज यांचा मलिंगा स्टाईल ॲक्शन फुलटॉस प्रकार चेंडू होता. कुठे ना कुठे मिस्टर्न झालेत. चेंडू लँड होते ते म्हणजे यष्टीरक्षक परेश म्हात्रे यांच्या हातामध्ये डॉट चेंडूची होत आहे सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा नीरज यांचा. सौरभ इथे मात्र खोलून काढण्याचा प्रयत्न. मिस्टर्न स्ट्रोक. चेंडू हवेत. रोशन बॉल खाली आणि इथे मात्र एक सोपा झेल कंप्लीट करता आपल्याला पाहायला मिळतात. रोशन कुठे ना कुठे जेव्हा धावा बनतात इथे मात्र तेवढ्याच विकेट्स देखील पडताना दिसत आहेत कुणाल वॉरियर्स या संघाच्या. कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप बनावी लागेल. कुठे ना कुठे एक चांगला बॅट्समॅन येऊन मला वाटतं 20 ते 25 धावा त्याच्या बॅटमधून जर आल्या तर मात्र कुठे ना कुठे ॲडव्हान्टेज असेल या संघाला. येणारा कायस्टा हा सामना कोण जिंकेल? कुणाल वॉरियर्स केंडी लँड योगेश स्मृती. इथून पाणी संपू नका रे. बाटल्या भरलेले त्या बाटल्या पाहुणे ना ठेवल्या. तर इथे मात्र पारितोषिक आलंय अथर्व म्हात्रे यांच्यासाठी. जर अथर्व यांनी कॅच घेतली तर त्यांचे वडील विजय म्हात्रे यांच्यातर्फे 1000 रुपये पारितोषिक अथर्व म्हात्रे यांच्यासाठी आलंय.
तर नक्कीच आपण पाहिलं तसं स्वतः वडीलच मुलाला इथे उत्तेजित करतात क्रिकेट खेळण्यासाठी. एक चांगली गोष्ट आहे, आजकाल खूप कमी पाहायला मिळतं. ग्राउंडवर स्वतः मुलांना पाठवतात. इथे मात्र काय करते, आल्या मात्र षटकार येतोय प्रणाल कडू यांच्या बॅटमधून. 20 चेंडू आणि 44 धावांची इथे मात्र गरज असेल. पुन्हा एकदा इथे मात्र खोलून काढण्याचा प्रयत्न मिडविकेटचा चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. प्रणाल यांच्या बॅटमधून येताना लगातारचा दुसरा चौकार, पहिला षटकार, त्यानंतर मात्र आले हा चौकार. कुठे ना कुठे कमबॅक करून द्यावं लागेल. मगाशी म्हटलं तसं कुठल्या तरी बॅट्समॅनला थांबून आपली खेळी करावी लागेल. प्रणाल करेल का ती खेळी तर येणारा काळच ठरवेल. अजूनही जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 40 धावांची गरज. शेवटचा चेंडू असेल नीरज यांच्या षटकातील. फुलंदाजा चेंडू आता मात्र कव्हर सेशन मारले चेंडू. कोण क्षेत्ररक्षक अवेलेबल नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू चालला. 2 बाउन्सेस सीमा रेषा पार. येतो अजून एक चौकार. शेवटच्या 3 चेंडूवर मात्र 14 धावा खर्च केल्या नीरज यांनी. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं गरजेचं. 18 चेंडू 36 धावांची गरज. जीवन आणि प्रणाल यांची खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मला वाटतं रोशन मात्र यांच्याकडे सुपूर्द करतील का परेश. तिसरं षटक पाहावं लागेल. रोशन यांचं एक षटक असणार ते नक्कीच एक क्रिटिकल आणि हाणामारीचं षटक असणार आहे. त्यामध्ये जर धावा आल्या तर कुठे ना कुठे कमबॅक करू शकेल कुणाल प्रणाल वॉरियर्स हा संघ. आतापर्यंत 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या 2 गडी बाद 31 धावा. तर वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाकडे तिसरं षटक हाताळतोय तो म्हणजेच या संघाचा एक हरवणारी असा अष्टपैलू खेळाडू रोशन मात्रे यांना आपण पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाजी मार्गून. काहीसं महागडं असं पहिलं षटक नक्कीच त्यांनी टाकलेलं, पण तेव्हा मात्र हाणामारीचं षटक होतं. पॉवर प्ले तर फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहतोय. पाहावं लागेल जीवन कशा प्रकारे फेस करतील. रोशन यांना पहिला चेंडू, फुलंदाजा चेंडू, तर चेंडू बॉडी लगत चाललाय. मिसफील्ड होताना पाहायला मिळतं. फायनलीच्या क्षेत्ररक्षक एकपर्यंत पुन्हा दुसरा प्रयत्न करतील का तर जीवनने परत सुटलेत आणि तितकीच चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच क्रिकेटमध्ये नक्कीच ज्याला म्हणतात सेन्स ऑफ द गेम, नक्कीच त्याचाच तिकडे वापर करता पाहायला मिळेल जीवन यांच्याकडून. पहिलं यष्टीरक्षक बरेचसे पुढे होते. थ्रो जो होता तो लांब टाकलेला, त्याने मात्र अजून एक धाव चोरली आहे. 2 धाव इथे मिळतात. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या 33 वर पोहोचते. अजूनही 33 धावांची गरज इकडे. 34 धावांची गरज इकडे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र भिरकावलाय. चेंडूला डिपॉझिट केलं फाईन लेगच्या डोक्यावरून. चेंडू चालला 1 बाउन्स सीमा रेषा पार. येतोय अजून एक कणकणीत असा चौकार. कुठे ना कुठे एक प्लॅन करून नक्कीच आलेत जीवन आणि प्रणाल ही जोडी. बिटवीन ओव्हर्स त्यांचं डिस्कशन झालं. रोशन यांच्यावर मात्र कुठे ना कुठे 10 ते 15 रन माराव्यात हे मला वाटतं नक्कीच हे डिस्कशन झालं असेल. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र 6 धावा आल्यात. सदतीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर. पुन्हा एकदा रोशन वर्सेस जीवन. फुलंदाजा चेंडू इथे मात्र कट केलाय. श्याम राणा यांचा एक चांगला एफर्ट तिकडे पाहिला, पण मात्र काय घडतंय आता मात्र बॅटची कडा घेतो. चेंडू चालला थर्डमॅनच्या दिशेने. येतोय अजून एक असा चौकार. नक्कीच आतापर्यंत मात्र रोशन यांच्या गोलंदाजीवर कुठे कुठे प्रहार केलाय. 3 चेंडूमध्ये 10 धावा मिळाल्यात. तो जो सिंगल डबलवर कन्वर्ट झाला ना, मला वाटतं तोच टर्निंग पॉईंट असावा. जीवन यांनी स्वतःकडे स्ट्राईक घेतलं, त्यांनी मात्र 2 चेंडूवर 2 चौकार त्यांनी मारले. कुठे ना कुठे रोशन यांच्यावर मात्र इथे प्रहार करायचा प्रयत्न आहे संघाचा. समीकरण बदलते. 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. तर दरम्यान पुढील चेंडू स्लो रन चेंडू होता. इथे मात्र काय पाहायला मिळतं, पंच आम्हाला म्हणतो इट्स अ नो बॉल, नो आणि षटकार. कुठे ना कुठे मगाशी म्हटलं कसं तो जो डबल होता मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का ते आपण पाहू शकतो. रिप्लेमध्ये देखील स्लो रन प्रकार चेंडू होता. नो बॉल पंचांनी आम्हाला लगेच सांगितला. पूल केलं होता जीवनाने आणि चेंडूला मारलं डीप स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. आता मात्र समीकरण बदलतं. 15 चेंडू 19 धावांची गरज. कुठे ना कुठे रोशन यांच्यावर मात्र इथे प्रहार करण्यात आलाय. 3 चेंडूवर रोशन यांनी आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. कुठे ना कुठे धावा रोखणं गरजेचं होतं, त्यामुळे त्यासाठी मात्र रोशन यांनी आणलेलं. इथे मात्र घडतंय उलटच. फ्रीडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
फील्डच्या चेंडूवर मात्र फुल लेंथ प्रकारे चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतो नीरज यांना चेंडूवर येते. त्या दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. चालाक असं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय जीवन यांच्यातर्फे. माहिती आहे एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, एक्सपिरियन्स प्लेअर आहे जीवन. आपण त्यांना पाहतो नेहमी जुई या संघासाठी देखील खेळताना स्वतःचा एक्सपिरियन्स पणाला लावून स्वतःवर जबाबदारी घेऊन मात्र इथे रोशन यांना एक षटकार आणि 2 चौकार त्यांनी मारले. आता प्रणाल आपण पाहतो स्ट्राईकवर काय करेल पाहायला मिळेल. स्टेप आउट झालं आणि काय क्लासिकल फटका मारलाय. नक्कीच रोशन यांच्या गोलंदाजी स्टेप आउटवर मारणं एवढं सोपं नसतं, पण इथे मात्र प्रणाल यांनी आपली जादू दाखवली आहे. चेंडूला डिपॉझिट केलं स्टेप आउटवरून, लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतो एक उत्तुंग असा षटकार. नक्कीच कुठे ना कुठे इथे रोशन यांच्यावर एक घणाघाती प्रहार चालू केलाय कुणाल प्रणाल वॉरियर्सच्या संघाने. आतापर्यंत आपण पाहतोय तर 5 चेंडू में 24 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू असेल रोशन यांच्या षटकातील फुलटॉस प्रकारे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्रायच्या प्रकारे मारला. लॉंगॉनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे तिकडे. त्या दरम्यान मात्र फक्त एकच धाव मिळेल. 6 चेंडूमध्ये रोशन यांना 25 धावा तिकडे मारल्यात आणि समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. कुठे ना कुठे ही जोडी मगाशी म्हटलं तसं शांत आणि संयमी सुरुवात नक्कीच केली होती जीवन यांनी. त्यानंतर मात्र एक लॉंग पार्टनरशिप ज्याची गरज होती तीच आली प्रणाल आणि जीवन यांच्यामध्ये. रोशन यांना 25 धावा नक्कीच कुठला तिकडे मात्र. आणि आता समीकरण 12 चेंडू 11 धावांची गरज. तर नक्कीच कुठे ना कुठे रोशन यांच्यावर इथे प्रहार झाला. जेवढा बॅटनी रन रोशननी केलं तेवढ्याच बॉलनी देखील दिल्यात. 12 चेंडूमध्ये 41 धावा त्यांनी दिल्यात. धावा झाला 56. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. बॉलरचं नाव काय? इथे माझा पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द बॉलर साइड खेळ आहे. क्षेत्ररक्षकाकडे बॉल जाईल. त्या दरम्यान मात्र फक्त एकच धाव मिळेल. अनिश येतात गोलंदाजीवर. पहिला चेंडू मात्र फुलंदाजा चेंडू होता. प्रणाल यांनी वेट अँड वॉचचा पवित्रा घेतला आणि फलंदाजीला मात्र आता आलेत आपण पाहतोय इन फॉर्म बॅट्समन जीवन बेंडे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. बॉडी लगत चेंडू चालू यशच्या हातामध्ये. कुठे ना कुठे धावांवर रोख लावावी लागेल या षटकामध्ये जर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना घेऊन जायचा असेल तर. आतापर्यंत 2 चेंडूवर फक्त एकच धाव खर्च केली अनिश यांनी. क्षेत्ररक्षणात आपण पाहू शकता वारंवार फेरबदल करताना मास्टर माइंड कॅप्टन ऑफ कामोटे आपण ज्यांना म्हणतो परेश म्हात्रे यांना आपण पाहिलं. कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आता मात्र लावलाय. पुढील चेंडू अनिश यांचा. स्ट्राईकवर पुन्हा एकदा जीवन. फुलंती चेंडू इथे मात्र भिरकावलाय. चेंडू चालला स्क्वेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक काय बॉल कलेक्ट करू शकत नाहीये. त्यांचं आम्हाला सांगता येईल इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू चालला स्क्वेअरलेग लगत षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढत्या धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 63 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. वैयक्तिक 11 चेंडू आणि 28 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतं जीवन. त्याचप्रमाणे 6 चेंडू आणि 22 धावांवर खेळताना पाहायला मिळतं प्रणाल. आक्रमक अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते या संघाची. तर येस 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा अनिश सामना करतील जीवन. शॉर्ट ऑफ लेन चेंडू इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. त्या दरम्यान इथे मात्र शुभम यांच्या हस्ते एक सोपा असा झेल कंप्लीट होतो आणि जीवन यांची एक बहारदार खेळी इथे संपते. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल जीवन यांच्यातर्फे. तर नक्की जीवन यांची बॅटिंग जरी सर्वांना आवडली असेल तर टाळ्या वाजून त्यांचं देखील स्वागत करायचं. आपल्या टीमला कुठे ना कुठे कम्फर्टेबल पोझिशन नक्कीच आणलंय जीवन यांनी. बारा चेंडू आणि 28 धावांची वादळी अशी खेळी करणारा जीवन बेंडे आता मात्र चाललाय डगआउट मध्ये. जीवन यांची जागा घेण्यासाठी येत आहेत श्रीकांत येत आहे तिकडे जीवन यांची जागा घेण्यासाठी.
8 चेंडू आणि जिंकण्यामध्ये अजून देखील 4 धावांची गरज. कोण आला इकडे काम होतं? किती पाहिजे? 4 ला 4. सातारा आता 5 वाजता वेळ आहे. तर पुढील सामना आपण पाहणार आहोत जिजाऊ फायटर वर्सेस मातोश्री 11. जिजाऊ फायटर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलेला. तर तुम्हाला विनंती असेल हा सामना संपला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पुढील चेंडू असेल अनिश यांच्या षटकातील. आपण पाहतोय स्ट्राईकवर श्रीकांत यांना. फुलिंबा चेंडू बॅटच्या आतील कडा घेते. चेंडू चालला मिडविकेट दिशेने. रोशन बॉल खाली येतो. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? तर यस कुठे अंडर प्रेशर टाकलाय रोशन यांना आणि मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. नक्कीच किती चांगला प्लेयर असतो पण मात्र जेव्हा अंडर प्रेशर असेल तेव्हा मात्र कुठे ना कुठे मिसफिल्ड होण्याचे चान्सेस असतात. कॅच सुटायचे चान्सेस असतात. तेच आपल्याला पाहायला मिळेल. मिसफिल्ड पाहायला मिळते रोशन यांच्यातर्फे. समीकरण बदलत आहे. 7 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा इथे स्ट्रायकर आपण श्रीकांत यांना पाहतोय. फुलिंपेरा चेंडूतून आता चेंडूला फक्त भिरकावलं स्क्वेअरलेसच्या दिशेने. एकदा तो पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? तर नाही. तेवढीच चांगली फेकी शुभम यांच्यातर्फे. समीकरण आता येऊन ठेपलंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावची गरज. तर आपण इथे पाहू शकता आपल्याला सामनावीर म्हणजे मॅन ऑफ द मॅच साठी जे पुरस्कार ते लाभले ते म्हणजेच कॅफे जी गौरव गोवारी यांचं हे आपण पाहतो कॅफे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण इथे एक बर्गर, एक फ्रेंच फ्राईज आणि एक मोहिटो हे मिळणार आहे. तर जर तुम्ही मॅन ऑफ द मॅच झाला तर नक्कीच हे कुपन कलेक्ट करायला विसरू नका. आणि जशी मॅच संपेल तसं लगेच जी कॅफेला व्हिजिट करा. आपण तिकडे आपल्यासाठी जे खाण्याचे पदार्थ ठेवले त्याचा आस्वाद घ्या. आणि त्याचप्रमाणे इंस्टाग्राम फेसबुकवर देखील शेअर करा आपले रिव्ह्यूज. गौरव गोवारी यांच्यातर्फे आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचं हे पारितोषिक कॅफे जी. त्याचप्रमाणे IDFC फर्स्ट बँक आपले पुरस्कर्ते असणार आहेत आपण KGN आणि KPL या सामन्यांसाठी. आपण पाहू शकता त्यांचे वेगवेगळे स्कीम EMI स्कीम असेल किंवा करंट अकाउंट ओपनिंग असेल आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू आणि 1 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला कट केला आणि तो मात्र हा सामना जिंकलाय. तो म्हणजेच कुणाल वॉरियर्स या संघाने नक्कीच कुठे ना कुठे मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना पाहायला मिळालेला इंडी स्मृती 11 हा संघ पण मात्र कमबॅक केलाय तो म्हणजे कुणाल वॉरियर्स या संघाने. आणि हा सामना आपला खिशात टाकलाय 5 चेंडू ठेवून. तर नक्कीच हा सामना